अंकिताचा इतका घाणेरडा बर्थडे केलेला होता आणि त्याच बदली इकडे अंकिता सांगताना असते. चला तर बघूयात नक्की ती काय सांगते. तर इकडे सगळेजण गार्डन एरियामध्ये टीम बीचे सदस्य बसलेले असतात आणि नंतर यांना धनंजय आणि आर्या हे दोघे देखील जेवण होतात. तर ती सांगते की मला हे बड्डे आवडतच नाही, ते नटणं मुरडणं बिनकामाचं त्यांच्या अवतीभोवती फिरणं या गोष्टी मला नाहीच आवडत. म्हणजे मी बड्डे करतच नाही. मी आपलं कुणी मला बड्डेला बोलवू नये म्हणून मी आदल्या दिवशीचेच कपडे म्हणजे नवीन कपडे न घालता जुने कपडेच घालून बसते, जेणेकरून मला कोणी बोलवू नये. पण मी ज्यावेळेस मुंबईला आले त्यावेळेस ते ढोलपथकचे जे काही मुलं होती त्यांनी माझा बड्डे सेलिब्रेट करायचा ठरवला लालबागला. आणि त्यानंतर मी कोविडमध्ये होते आणि 2019ला, आणि त्यावेळेस मी असं कुणी बोलू नये म्हणून जुनाच कपडा घातलेला. पण त्यांनी मला खूप आग्रह केला की नाही नाही बड्डे करायचा आहे, खाली ये खाली ये. आणि इतका घाणेरडा बड्डे केला त्यांनी माझ्या डोक्यात अंडी पीठ. आणि त्यांनी सांगितलं आम्ही असंच बड्डे केलं. 2 वाजता मी रात्री केस धुवायला बसलेले, पहाटेपर्यंत मी केसच धुत होते कारण ते पीठ चिकटलेलं आणि ते निघतच नव्हतं केसातून. आणि आदल्याच दिवशी तर सॅलॉनमध्ये जाऊन मी ब्लो ड्राय वगैरे करून आलेले होते. दुसऱ्या दिवशी परत सॅलॉनमध्ये गेले. तर पॅडी सांगतो की माझा पण बड्डे कोविडमध्ये एक सेलिब्रेट केलेला, पण मला ते तोंडाला पीठ वगैरे लावणं या गोष्टी आवडतच नाहीत. आणि दुसऱ्या वेळेस पण माझा जो बड्डे होता 15 फेब्रुवारी 2020चा, त्यावेळेस त्यांनी तो फॅड आलेला की टॉयलेटचा केक आणलेला आणि मध्ये पिवळी क्रीम वगैरे असा केक होता. पण तिसरा बड्डे जो 2021ला झाला तो त्यांनी व्यवस्थित शिस्तीत सगळा माझा बड्डे केला. त्याच्यामुळे तो बड्डे एक छान होता. पण मला हे बड्डे वगैरे आकर्षण नाही आहे, कारण माझ्या एवढी कंजूस मीच आहे. मी काहीही पैसे वगैरे जास्त प्रमाणात खर्च करत नाही. त्याच्यामुळे मला बड्डे ही कन्सेप्टच आवडत नाही. तर तुम्हाला बड्डेची कन्सेप्ट आवडते की नाही आणि अंकिताचे हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.